रोज प्रत्येक दिवसाची सुरुवात मी जेव्हा करत असते तेव्हा हजारो प्रश्न माझ्या डोक्यात असतात आणि प्रत्येक दिवस मी त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असते. बऱ्याच वेळा असं होतं ना, की प्रश्नांची उत्तरं म्हणजे जे काय होतं माझ्यासोबत ते माझ्या चुकीमुळं, असं मी स्वतःला सांगून घेते. सांगून घ्यायचे आजपर्यंत. कारण मी फक्त माझ्या बाजूनीच विचार करायचे आणि आता जेव्हा हे जे आपल्या समाजातल्या ज्या प्रथा आहेत त्यांच्यामुळं मी एकटीच नाही, तर माझ्यासारख्या कितीतरी मुलींना याच्यातून जावं लागते. त्याच्यात तर प्रत्येकाची चूक नाहीये. ही जी पद्धत आहे थोडी बदलली तर म्हणजे ही पद्धत जी आहे जी म्हणजे मी म्हणते की लग्न आणि लग्न झाल्यावर मुलींना सासरी पाठवायचं. खूप म्हणजे असं कोणी विचार एवढं माणसं या गोष्टीचा विचार करणार नाहीत. कारण त्यांना या गोष्टी सिरियसपणाच नाही आणि काय घेणं देणं पण नसतं एवढं. पण ईच अँड एव्हरी वुमन feels that and troubling in her life because of ह्याच्यात चालत आलेल्या आहेत परंपरा आणि स्त्रियांना पहिल्या काळापासून पण पहिल्या काळातल्या जे जुन्या ओल्ड आहेत त्यांना पण त्रास झाले त्याच्यामुळे ते आपल्या सुनांना पण त्यांना असं वाटतं की मी सहन केलंय तर हिनी पण करायला पाहिजे असं. पण मला असं वाटतं की तुम्ही सहन केले त्याच्यासाठी मला खरंच दुःख वाटतंय. पण मी हे नाही सहन करू शकत आणि माझ्याकडून एक्सपेक्टेशन पण करू नका. तुम्ही पण जगा आणि मला पण जगू द्या माझ्या पद्धतीनं. त्यांनी सहन केलंय म्हणून मी सहन करायचं आणि मी सहन केलं म्हणून मी नंतर माझ्या सुनेसोबत पण मी तसंच वागणार. हे थांबवलं पाहिजे. त्याच्यामुळं स्वतः पण जगा आणि दुसऱ्यांना पण त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या. आणि मी सगळ्यांना स्त्रियांना वाटतं त्यात काय नवीन आहे, हे सगळं सगळ्यांना सहन करावं लागतं. काय सहन करावं लागतं म्हणजे काय, लग्न झाल्यावर एवढ्या जबाबदाऱ्या ज्या मुलीवर एकदम अचानक एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या, घराची जबाबदारी, घर सांभाळणं ह्या पडतात. हे जबाबदारी एकटीनं हँडल करायच्या. ही रोबोट थोडी आहे नाही. तुम्ही सून आणली, सून का कामवाली बाई घेऊन आले तुमच्या घरी. ज्यांना पण पाहिजे असते ना सून आणि कामवाली, आधी स्वतः विचार करा आपल्याला काय पाहिजे आणि मग आपल्या मुलांची लग्न करा.